नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर बघा मी कामावर जाण्यासाठी रेडी झालेली आहे, पण घड्याळात बघू शकता तुम्ही 7 वाजलेत आणि तोपर्यंत मी घरातला सगळा स्वयंपाक बनवलेला आहे. जो की मुलाला कॉलेजला जायला लागतं, त्याचं कॉलेज लवकर सुरू झालं आहे, त्यामुळे त्याचा टिफिन बनवला आहे, नाश्ता बनवला आहे, चहा बनवला आहे आणि दुपारचं आमच्या सगळ्यांसाठी जेवण बनवलं आहे. सगळं जेवण रेडी करून आता मी निघाली आहे कामावर. तर तुम्हाला दाखवते मी मुलाच्या टिफिनमध्ये सगळ्यात आधी चपात्या भरलेल्या आहेत, गरमागरम चपात्या. त्यानंतर भरलेली आहे ही भेंडीची भाजी. बघू शकता तुम्ही, शेंगदाण्याचा कूट घालून मस्तपैकी मोकळी अशी क्रिस्पी भेंडीची भाजी आणि हा बुंदीचा लाडू. तर मुलाचा टिफिन मी पॅक केलेला आहे. उरलेलं जेवण सगळं झाकून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही आता बोलाल परत प्लास्टिकचा टिफिन, तर स्टीलचा टिफिन त्या दिवशी तो कॉलेजला घेऊन गेला आणि तिथेच विसरून आला. शेवटी मला त्याला प्लास्टिकचा टिफिन द्यायला लागला. नाश्त्यामध्ये बनवलेला आहे उपमा, जो की तो नाश्ता करून जाणार आहे. मस्त कांदा, टोमॅटो आणि मिरची, शेंगदाणा आणि उडदाची डाळ घालून मी हा उपमा बनवलेला आहे. आमच्या घरात पांढरा उपमा आवडत नाही, थोडी तरी हळद घालावीच लागते. त्यानंतर बनवलेला आहे चहा. उपमा आणि चहा तो खाऊन जाणार आहे. उरलेली भेंडीची भाजी काढून ठेवली आहे छोट्या कढईत आणि आम्हाला दुपारसाठी बनवलेल्या आहेत चपात्या. तुम्ही बघू शकता, चपात्या पण भरपूर बनवून ठेवलेल्या आहेत. दुपारसाठी भेंडीची भाजी चपाती म्हणजे आता मला कामावर न्यायला उशीर जरी झाला तरी मुलीला आणि आहोंचं जेवण रेडी आहे. आता मी जास्त वेळ थांबून अजून एखादं काम करू शकते, यासाठी मी हा रस्ता काढलेला आहे की सकाळी अर्धा ते पाऊण तास उशिरा जायचं, पण घरातलं सगळं काम आवरून म्हणजे ॲटलिस्ट दुपारचा टिफिन आणि मुलाचा टिफिन आणि दुपारचा स्वयंपाक करून जायचं, जेणेकरून कामावर जास्त वेळ आपल्याला एखाद दुसरं काम धरता येईल. बघा मी निघालेली आहे. किचन गॅस सगळं क्लीन केला, लादी पुसली आणि आता मी चालली आहे कामावर. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि माझ्या घरापासून माझं काम 4 ते 5 किलोमीटर लांब आहे, त्यामुळे आता मी निघालेली आहे कामावर. तर बघा अशा प्रकारे मी कामावर पोचली आहे. या टॉवरमध्ये येते मी जेवण बनवायला. तर तुम्हाला आता मी दाखवणार आहे माझ्या कामावर मी काय काय जेवण बनवते, काय काय रेसिपी बनवते, ते मी तुम्हाला आता माझ्या व्हिडिओतनं दाखवणार आहे. तर बघा लिफ्टमध्ये आली आणि आता चालली आहे पहिल्या घरी. तर तुमचे मी कमेंट, प्रत्येक जणाचे प्रत्येक कमेंट मी वाचते. एवढंच की मला प्रत्येकाच्या कमेंटचं उत्तर द्यायला जमत नाही, पण प्रत्येकाचं कमेंट वाचते आणि त्या कमेंटला लाईक नक्कीच करते. तर तुमचे खूप छान छान कमेंट असतात. असाच मला खूप सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर बघा पहिल्या घरी एंट्री केली आणि बनवली मस्तपैकी भेंडीची भाजी. तर आज भेंडीचा दिवस आहे असं वाटतंय मला. मी घरी पण मुलाच्या टिफिनसाठी भेंडी बनवली, कामावर पण भेंडीची भाजी बनवली. तर शेंगदाण्याचा कूट घालून मस्तपैकी मिरची घालून अशी मोकळी आणि क्रिस्पी भेंडी आहे. बघा जरा पण तुम्हाला ह्याच्यात चिकटपणा दिसणार नाही. तर अशीच भेंडी करायची. थोडासा वेळ लागतो अशी भेंडी करायला, पण अशी भेंडी खूपच टेस्टी लागते. शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे ती अजून क्रिस्पी होते. थोडासा आमचूर पावडर टाकायची, अजून टेस्टी लागते. त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या. तुम्ही बघू शकता चपात्या बनवलेल्या आहेत. तर आज इकडे एवढंच बनवायचं आहे. तर नाश्त्यासाठी मी बनवलेला आहे डोसा, जो की बाहेर खाता येते म्हणजे बसलेत नाश्ता करायला, त्यामुळे त्याचा मला व्हिडिओ शूट करायला भेटलेला नाही आहे. तर भेंडीची भाजी आणि चपाती इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे आणि डोसा जो बनवला होता म्हणजेच व्हेजिटेबल उत्तप्पा, तो मी बनवला आणि लगेचच बाहेर नाश्ता करायला त्यांनी घेतल्यामुळे मला त्याचा व्हिडिओ शूट करता आला नाही. अशा प्रकारे सगळं जेवण भांड्यामध्ये काढून ठेवलं, किचन गॅस सगळं क्लीन केलं, भांडी घासली आणि आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. तर मी तुम्हाला दाखवते की दुसऱ्या कामावर मी आज काय बनवते. तर दुसऱ्या कामावर तो आता नवीन काम आहे. ते मी तुम्हाला जसं माझ्या मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं की मला नवीन काम मी बघायला चालली आहे. तर हेच ते नवीन काम आहे, ज्याचा आज पहिला दिवस आहे आणि आज पहिल्या दिवशी मी पहिला व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे की मी नवीन कामावर काय बनवत आहे. तर मी चालली आहे नवीन कामावर, ज्याचा मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलेलं की मी बोलणी करायला गेलेली. ह्याच गेटच्या आतमध्ये आहे, पण ते मोठे टॉवर म्हणजे दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आहे, दुसऱ्या टॉवरमध्ये आहे. तर मी तिकडे चालली आहे कामाला. तर
तिकडचा रेट थोडासा वेगळा आहे, म्हणजे इकडच्या रेटपेक्षा तिकडचा स्वयंपाकाचा रेट थोडा जास्त आहे. आणि बघा मी पोचली आहे ह्या दुसऱ्या कामावर. तर तुम्हाला दाखवते की इकडे मी काय बनवते. तर दुसऱ्या कामावर एंट्री केली आणि ही मशरूमची भाजी बनवली. मस्तपैकी मशरूमची अशी ग्रेव्ही बनवली. ॲक्च्युली त्याच्यामध्ये क्रीम टाकायचं होतं, पण क्रीम संपलेलं होतं, क्रीम नव्हतं, त्यामुळे मी क्रीम नाही टाकली आहे. तर ही मशरूमची ग्रेव्हीची भाजी आहे, मशरूम ग्रेव्ही बनवलेली आहे. तर मशरूमची सुकी भाजी पण छान लागते, कांदा टोमॅटो शिमला मिरची घालून. पण त्यांना ग्रेव्ही पाहिजे होती तर मी ग्रेव्ही बनवली. आणि आजचा पहिला दिवस होता इकडे कामावर, तर मला खूप मजा आली इकडे काम करण्यामध्ये. त्यानंतर बनवलेला आहे व्हेजिटेबल फ्राईड राईस. म्हणजे याच्यामध्ये तू गाजर टाकलं आहे, शिमला मिरची टाकली आहे, कांदा टोमॅटो टाकला आहे आणि मस्त थोडेसे अख्खे मसाले टाकलेले आहेत. तर अशा प्रकारे हा फ्राय राईस बनवला आहे. तुम्ही ह्याला बिर्याणी किंवा पुलाव पण म्हणू शकता. पुलाव म्हणायला ह्याच्यामध्ये फ्लॉवर नाही आहे आणि बिर्याणी म्हणायला ह्याच्यामध्ये बिर्याणी मसाला टाकलेला नाही आहे. तर असा हा मी फ्राईड राईस बनवलेला आहे व्हेजिटेबल टाकून. ह्याच्यामध्ये मटार पण टाकलेला आहे. खूप छान खूप टेस्टी लागतो हा फ्राईड राईस. त्यानंतर बनवलेले पोहे सकाळी नाश्त्यासाठी, जे की त्यांचा नाश्ता झालेला आहे. अजून एक दादा बाकी आहेत नाश्त्याचे आणि एक ताई बाकी आहेत, पण बाकी 2 जणांचा नाश्ता झाला आहे, त्यामुळे पोहे संपलेले आहेत. तर नाश्त्यासाठी पोहे बनवलेले. त्यानंतर बनवलेली होती मी कांद्याची पात. तर कांद्याची पातची भाजी बनवलेली आहे, मुगाची डाळ टाकून मस्तपैकी कांद्याची पात बनवली आहे. तर हे जे मला नवीन काम मिळालं तर हे महाराष्ट्रीयनच आहेत, खूप छान लोक आहेत. आणि एवढी माझ्यावर देवाची कृपा आहे ना की जे पण मला काम भेटतात ती लोक खूप चांगले असतात. त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या. तर 12 ते 15 चपात्या बनवलेल्या मी. तर तुम्ही असं बघू शकता की सगळा स्वयंपाक झालेला आहे, सगळं जेवण झाकलेलं आहे, किचन गॅस सगळा क्लीन केलेला आहे. आजचा पहिला दिवस होता इकडे, पण मला असं वाटलंच नाही की ते म्हणजे जे नवीन काम मिळालं आहे त्या मॅडम आणि ते सगळे घरातले ते दादा वगैरे सगळे खूप चांगले आहेत. तर अशाच प्रकारे माझ्यावरती स्वामींची कृपा आहे की मला स्वामीं कृपेमुळे जी पण कामं भेटतात तर ते लोक खूप चांगले असतात. तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ. तर इकडचं काम संपवून मी आता चालली आहे घरी. तुम्ही म्हणता तोंडाला हात लावते, तर आता मी तोंडाला हात लावणं टाळत आहे. तर असेच माझ्या खांद्याला खांद्याला माझ्या ड्रेसनी तोंड पुसत आहे. काय करू, मला काही किचनकडेच काम करते ना, खूप गरम होतं, खूप घाम येतो. तर आता मी तोंडाला हात लावणं बंद केलेलं आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. माझा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि भेटूया आता उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन काहीतरी रेसिपी घेऊन, नवीन काहीतरी ट्विस्ट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.